तर नमस्कार मंडळी, आज आहे स्वामींचा प्रकट दिन आणि आम्ही गेलो होतो मठामध्ये, केंद्रामध्ये गेलो होतो दर्शनासाठी. तर तिकडे खूप गर्दी होती आणि आम्ही लाईनला थांबलो. तर इकडं आरती झाली होती आणि बाकी मंत्रोपचार चालले होते. तर माझी मुलं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विद्ये ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विद्ये ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विद्ये. तर इकडे पुढे आल्यावरती आम्ही लाईनला लागलो आणि थोडेसे गर्दी म्हणजे आता दर्शन आरती झाल्याच्या नंतर आतमधले बाहेर काढल्याच्या नंतर आम्ही आतमध्ये गेलो. आता लाईनला उभे राहिलो होतो. गर्दी पाहू शकता. काही लोकांचे दर्शन झाले होते आणि चालले होते, काही घेत होते. तर आम्ही पण घेण्याच्याच लाईनमध्ये होतो. तर रांगोळी पण खूप छान अशी काढली होती. श्री स्वामी समर्थांचं प्रकट होतानाच रांगोळीचं असं हे. नंतर आलो आम्ही, स्वामींचं एक मंदिर आहे तिकडे आलो. तर तिकडे काही गर्दी वगैरे नव्हती. मोठं ग्राउंड वगैरे आहे तिथे आणि मुलं क्रिकेट वगैरे पण खेळत होते. नंतर आम्ही गेलो आतमध्ये. एक 5-6 लोक होते आमच्या पुढे आणि खूप छान असं दर्शन झालं. आता मी थोडंसं शूट घेतलं. इथे एक आजी बसल्या होत्या, त्या जातानीच प्रसाद देत होत्या, तर मी घेतला. वेपर्स होते. नंतर पुढे गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं. खूप छान दर्शन झालं इथे. आणि नंतर बाहेर आल्याच्या नंतर इकडे मुलं क्रिकेट खेळत होती. आता माझे मिस्टर आहे क्रिकेट लवर, तर त्यांना आहे ना खेळायची खूप आवड आहे. तर ते असे मस्त खेळत होते. इथे मी बसले होते आपली बाकावरती. श्रीमय येऊन बसल्यानंतर माझ्या शेजारी. आता मिस्टर असे खेळत होते. तर मुलं त्यांना विचारत होते, तुम्ही कुठे अकॅडमी लावली होती का, कुठे काय केलं होतं का. आणि ते 2-3 असे त्यांनी ना चौकार वगैरे मारले होते चांगले. आणि इकडे ना त्या मुलांना माझ्या मिस्टरांनी खूप गमावलं, कारण बॉल कुठं पण जात होता, भेटत नव्हता. तर इकडे तर एकदा तर बॉल असा गेला, तर सगळे जाऊन शोधत होते. आता फिल्डिंग करणारे शोधत होते आणि बॅटिंग करणारे पण बॉल शोधत होते. तर बॉल गेला आता आणि आता गेले आहे शोधायला. त्यानंतर एक असं 6 मारला, तर डायरेक्ट इकडे ह्या बंगल्यामध्येच गेला आणि इकडे जाऊन यांची गप्पा चालल्या होत्या. नंतर मी गेले व्हिडिओ काढत. चांगलं खेळतात का रे खरं? कोण आहे बॉलर? पांडे आहे काय? उद्या लवकर येऊ श्रीमय आपण. कुठं बॉल होता? अरे थँक्यू बोलले का नाही तुम्ही लोक? आणि तिकडनं निघालो आम्ही. तर मुलं त्यांना म्हणतात, काका लवकर या. घरी आल्याच्या नंतर मला करायचं होतं स्वयंपाक. तर आज केले आहे मी छोले म्हणजे गावरान हरभऱ्याचीच भाजी केलेली आहे. मिस्टरांना म्हणजे छोले बनवू का, आणि हे गावरान घेऊन आले, कारण ते हायब्रिड मला नाही आवडत ते. तर व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आता इकडे शिजवलेले हरभरे थोडेसे मुलांसाठी काढले होते आणि माझा पिठाचा हात तसाच होता. मला पटकन स्वयंपाक करायचा होता, कारण यांना खूप भूक लागली होती. आज त्यांनी दुपारच्या जेवणामध्ये फक्त एक चपाती खाल्ली होती ऑफिसमध्ये. तर खूप अशी टेस्टी भाजी झाली होती. आता या भाजीची जर रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. सेपरेट याची रेसिपीचा एक व्हिडिओ टाकेन. तर कमेंट करा. नंतर अशी 4-5 कमेंट आल्या तरी मी याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर मिस्टरांना विचारलं पुऱ्या खाणार करतात, ते हो बोलले. तर पुऱ्यासाठी पण पीठ वगैरे मळून घेतलं. इकडे भाजी झाली होती आणि आता मी घेतले आहेत पुऱ्या लाटायला. तर मी काय करते, एकदम असं लाटून ठेवत नाही. 1-2 पुऱ्या लाटते, लगेच तळून घेते. 1-2 पुऱ्या लाटते, म्हणजे माझं गॅस पण जास्त जात नाही. आता तवा तेल तापायला ठेवलं होतं, तोपर्यंत 2-3 पुऱ्या लाटून घेतल्यानंतर चेक केलं तेल तापलंय का नाही, आणि पुऱ्या तळून घेतल्या.
पुऱ्यांसाठी पीठ आहे ना सकाळचं थोडंसं होतं आणि आत्ता थोडं मळलं होतं, तर आता एक 2-3 पुऱ्यांचं मळूस्तवर मी थोडंसं जास्त मळलं, म्हणजे सकाळच्याला पण होईल, फ्रीजमध्ये ठेवता येईल. फायनली माझी भाजी अशी झाली होती. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.